लाँग मार्च संघर्षभूमीवरील वाळू माफियाकडून विटंबना, फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आमरण उपोषण सुरू. लाँग मार्च संघर्ष ऐतिहासिक भूमी राहेरी पुलावरील भूमीत गेल्या अनेक दिवसापासून या परिसरातील रेती घाट सुरू असून या घाटातून शेकडो टिपरे हे सदर संघर्षभूमीच्या जागेतून जातात. त्या ठिकाणी सदर ठेकेदाराने मोठा अड्डा तयार केल्याने संघर्षभूमीच्या या जागेत लाँग मार्च शहीदांचे स्मारक आहे. सदर ठेकेदाराचे वाळूची मोठमोठाली वाहने रात्रंदिवस चालू असून त्या ठिकाणी रात्री थांबतात. त्यामुळे शहीदांच्या स्मारकांची विटंबना झाली. तसेच या संघर्षभूमीच्या जागेची नासधूस केली. त्यामुळे सदर ठेकेदाराने स्मारकाची विटंबना केली म्हणून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच वडार समाजाच्या दिलीप आतार या आमच्या बांधवांना या ठेकेदाराने अमानुष मारहाण केली. त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या व इतर मागण्यासाठी काल दिनांक 7 फेब्रुवारीपासून मधुकर शिंदे, भाई भिकाजी इंगळे, सुनील इंगळे, समाधान मुळे यांनी सदर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ, लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, गौतम कासारे सह अनेकांनी भेटी दिल्या. आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानप. ही नामांतर संघर्षभूमी आहे. आपण या ठिकाणी जमलो आहोत. ही याच्या पाठीमागे या नामांतर संघर्षभूमीवर रेती माफियांनी हौदोस घालून स्मारकाची विटंबना या ठिकाणी केली. स्मारकाची मोडतोड या ठिकाणी झाली. इथे स्मारकाच्या जागेची पूर्णतः विध्वंस यांनी केला. प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाने सुद्धा ही जागा जी सार्वजनिक जागा असते, समाजाच्या अस्मितेची जागा असलेली ही जागा आहे, ही ठिकाण आहे. या ठिकाणावरती इथे रेती माफियांनी एक त्यांचा अड्डा तयार केला होता. हा अड्डा या ठिकाणी उद्ध्वस्त करावा व रेती माफियांना पायबंद घालून त्यांच्यावरती या ठिकाणी फौजदारी स्वरूपाची चांगल्या गंभीर स्वरूपाची अशी कारवाई त्यांच्यावर व्हावी म्हणून आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषण करतो आहोत. आम्ही या ठिकाणी उपोषण करत असताना आमचा एकच मुद्दा आहे की लाँग मार्च ऐतिहासिक भूमी आहे, संघर्षभूमी आहे आणि या संघर्षभूमीचा उपयोग हा रेती माफियांनी करायला नको होता. पण प्रशासनाला हाताशी धरून कोणत्याही प्रकारची कोणाचीही परवानगी न घेता या लाँग मार्चच्या संघर्षभूमीतून यांनी हा रस्ता पाडला. यांनी हे सगळं या ठिकाणी हौदोस घातला. हा या ठिकाणी थांबवण्यात यावा. यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे आणि चांगल्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणकर्ते या ठिकाणाहून हटणार नाही. अशा प्रकारची आमची रास्त मागणी घेऊन आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलो आहोत.